म्हात्रे सर तसेच सुरेश घरज सर. चला बॅटर पाठवायचे आहेत निंबोली संघ. नक्कीच बॅटर मैदानात उतरलेले आहेत सुनील गुलबी आणि सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. सुनील गुलबी आणि साई गुलबी ही सलामीची जोडी मैदानात आपण बघत आहोत. एजी स्पोर्ट निंबोली संघाची. एजी स्पोर्ट निंबोली विपक्ष आई गावदेवी सोनाले. दुपारच्या सत्रामधील हा सामना आपण बघत आहोत. तर शुभागमन होत आहे ऑल इंडिया 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील साहेब उर्फ पप्पू शेठ, तसेच माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ संघटना. सुस्वागतम. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे रवी हरड. स्ट्राईकला असेल साईनाथ, नॉन स्ट्राईकला सुनील. रवी हरड गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पहिले षटक आहे. पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. एक लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर असे 2 खेळाडू तिथे सज्ज केलेले आहेत डीपमध्ये. रवी पहिला चेंडू समोर साई. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पहिल्याच चेंडूवर एक फलंदाज तिथे बाद झालेला आहे. की जर येणाऱ्या फलंदाजांना सूचना असेल 38 सर्कल पार करायचं आहे. तुम्हाला पहिली वॉर्निंग तिथे अंपायरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज तिथे बाद झालेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला एक सोपा झेल तिथे पकडणं. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. अनंता. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. कटचा फटका सजवला होता. पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळते. 1 धावेने श्री गणेश झालेला आहे. अकाउंट ओपन झालेले आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाचं. रवी हरड पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. 2 चेंडू टाकून झालेत या षटकातले. 1 धाव आणि 1 फलंदाज बाद केलेला आहे. सुरुवात तर चांगली केलेली आहे या षटकामध्ये रवी यांनी. तर स्ट्राईकला सुनील गुलवी. नाव मोठं आहे सुनील गुलवी. इथे मात्र हलके हाताने खेळला होता. फुलचा फटका जरूर मारला होता. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 2. के मडवी यांच्या माध्यमातून तो चेंडू अडवण्यात आला. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र इथे दिसत नाही आहे. संधी मिळत नाही आहे रवी याच्याकडून. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी मार्गावर सज्ज होता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू चापट दिली आहे. चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅप्टन संतोष तिकडे होते. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. शांत क्रिकेट सध्या मैदानामध्ये. जरी दुपार झाली असली तरी वातावरण मात्र थंड आहे आणि क्रिकेट सुद्धा सध्या थंड आहे. मोठा फटका येत नाही. रवी हरट पुन्हा एकदा तयार. इथे मात्र सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडू येतोय.
गोलंदाजी चांगली राहिली आहे या षटकामध्ये रवी हरड याच्याकडून. रवी हरड पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज अनंता. पुन्हा एकदा कट केलेला आहे चेंडूला. एक धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या आहे ती 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-5 अशा धावा झालेल्या आहेत त्या एजी स्पोर्ट निंबोली संघाचा. कमालीची गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. फक्त 5 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाचा फलंदाज बाद केला आणि जशी सुरुवात अपेक्षा होती रवीकडून ती सुरुवात मात्र रवी याने करून दिलेली आहे. धावसंख्या 1-5. त्याला जरा स्पीडअप करायचं आहे कारण आज मेगा फिनाले आहे आणि वातावरण थोडंसं अंधुक आहे, त्यामुळे लवकरच अंधार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटचा जो फायनलचा राऊंड आहे तो 4 ओव्हरचा खेळला गेला पाहिजे. या अनुषंगाने सर्व कर्णधारांनी सर्व टीम्सने इथे सपोर्ट करायचा आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 2चे षटक घेऊन भगवान पाटील आलेले आहेत. समोर फलंदाज अनंता. नॉन स्ट्राईकला सुनील. धावा आहेत त्या फक्त 5. धावांचा वेग वाढवावा लागेल. फटकेबाजी करायला लागेल दोन्ही फलंदाजांना. भगवान पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर अनंत आहे. सुरेख असा फटका सजवलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आहे. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. 6 धावांमध्ये 5 धावा या अनंत याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 5ही सिंगल आलेले आहेत. सुनील गुलबी स्ट्राईकला असेल. सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे पण उपयोग होणार नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो या लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर. चौकार. पहिला चौकार इथे मोठा फटका आलेला आहे सुनील गुलबे यांच्या बॅटमधून. धावसंख्या आहे ती 10. डबल डिजिटमध्ये इथे धावसंख्या पोचलेली आहे. भगवान पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सजवलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला गेलेला आहे. संतोष पाटील हे काय तू घे मी घे, मात्र या दोघांच्या गडबडीमध्ये चेंडू मात्र सीमापार पोचलेला आहे. चौकार इथे आलेले आहेत आणि महत्त्वाचे उपयुक्त असे चौकार लिंबोली संघासाठी. धावसंख्या 14 वर पोचलेली आहे. पुन्हा एकदा भगवान गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या होते ती 15. सुनील गुलबी 2 चौकार अशा साहाय्याने 10 धावा वर खेळत आहे आणि भगवान यांच्या रनअपमध्ये थोडासा बिघाड झालेला आहे. समोर फलंदाज अनंता. मोठा फटका मारलेला आहे. झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक आले होते परंतु अंदाज चुकीचा ठरला. चेंडू गेला. 1-4 चौकार. चौकार आलेला या षटकातला. धावसंख्या ती 19. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. यामध्ये मात्र या षटकामध्ये आक्रमण सुरू ठेवलेलं आहे. 14 धावा आतापर्यंत. सुरेख असा फटका सजवला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
सुनील गुलवी याला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ओव्हरथ्रोची इथे अजून एक धाव मिळेल. एकूण 3 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या ती 22 आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 22 अशा धावा झालेल्या आहेत त्या एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या. तर आपण सत्काराकडे इकडे वळूया. तर ऑल इंडिया 40+ संघटनेचे अध्यक्ष तसेच भिवंडी ग्रामीण संघटनेचे माजी अध्यक्ष श्री प्रदीप शेठ पाटील यांना इथे सन्मानित केले जात आहे. संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य देखील लाभलेला आहे. प्रदीप पाटील दादांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. संदीप पाटील आपल्या शुभ हस्ते करत आहेत. थँक्यू सो मच. एक उत्कृष्ट असे क्रिकेटर. तसेच व्यासपीठावर उपस्थित जागृत मराठा राणा संघाचे एक क्रिकेटर, उत्कृष्ट असे क्रिकेटर पाटील यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे. अनिलजी जोशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. आणि ते गोलंदाजीमध्ये होईल बदल. संतोष पाटील आलेले आहेत कुल कॅप्टन. गोलंदाजीसाठी धावसंख्या ती 22. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती, 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 17 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये संतोष पाटील होतोय तिसरे षटक घेऊन. इथे मात्र सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला होता, अडचणीत आणलं होतं फलंदाज अनंत याला. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा संतोष. यावेळेस चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाही आहे. सेफ लँड होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आहे. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न झालेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघितले की थ्रो थोडासा वाईड आला होता आणि त्याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी ते घेतलेला आहे. एक धाव काढलेली आहे. धावसंख्या होती ती 24. 24 धावा झालेल्या आहेत. तर आमचे प्रमुख पाहुणे विवेक म्हात्रे साहेब तसेच प्रदीप शेठ या कार्यक्रमाची ती रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच दरम्यान इथे एक धाव मात्र घेतलेली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 25. संतोष पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. सुनील गुलवी चांगली फलंदाजी आतापर्यंत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. सुरेख असा चेंडू, फुलटॉस चेंडू होता, पायावर आदळतोय. निर्धाव चेंडू, लो फुलटॉस चेंडूची हाताळणी केली होती. असं वाटलं होतं की बॅटवर येईल, पण तो बॅटवर आला नाही. संतोष पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटची कडा, एज अँड गॉन, फलंदाज बाद. राम गुलवी नवीन फलंदाज. नक्कीच येथे क्रॉसिंगची पेनल्टी देण्यात आलेली आहे एजी स्पोर्ट निंबोनी संघाला. 2 धावांची पेनल्टी इथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला 38 सर्कल जे आहे ते क्रॉसिंग करायचं आहे. तुम्हाला पहिली वॉर्निंग दिली गेली होती, त्यानंतर दुसऱ्या वॉर्निंगमध्ये मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागलं आहे. याची सर्व संघाने नोंद घ्या, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मेगा फिनाले आहे.
वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. नवीन फलंदाज राम गुलवी मैदानात आलेले आहेत. संतोष पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख असा चेंडू, काय गोलंदाजी राहिली आहे संतोषाची. स्लोवर चेंडू टाकले गेले. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या संतोष यांनी आणि एक महत्त्वाचा विकेट म्हणजे सुनील गुलबी याला बाद केलं. धावसंख्या आहे ती 25. 2 बाद 25. शेवटचा आणि अंतिम षटक. शेवटचं आणि अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. समोर फलंदाज असेल अनंता, नॉन स्ट्राईकला राम गुलवी. 25 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं, फाईट बॅक केलं होतं लिंबोली संघाने. 17 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सोनाली संघ फ्रंट सीटवर आली. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या कॅप्टन संतोषाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज सखाराम आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. समोर फलंदाज अनंता. अनंता येतो या स्ट्राईकला. सखाराम पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू, स्लोवर चेंडू होता. फ्लायटेड डिलिव्हरी आणि बीट झाले फलंदाज अनंता. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. सुरुवात तर चांगली झालेली आहे या षटकामध्ये. अंतिम षटक आहे त्यामुळे नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल एजी स्पोर्ट निंबोली संघाचा. कटचा पटका सजवलाय, चेंडू चाललाय सीमारेषेकडे. इथे मात्र पायाने अडवण्यात यश आलेलं आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज होईल धावबाद. नवीन फलंदाज हेमंत रंगा इथे आलेले आहेत. अनंता फलंदाज तिथे बाद झाल्या. 2 धाव मात्र मिळणार आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 27. शेवटचा आणि अंतिम षटक. स्ट्राईकला राम गुलवी, गोलंदाज सकाराम. ते मात्र ड्राईव्हचा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे संतोष. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 29. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सकाराम पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. गोरख येतोय चेंडू खाली. एक सोपा झेल तिथे पकडलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना प्रेरणा झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावसंख्या आहे ती फक्त 29 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. सकाराम पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकण्यात आला होता. फ्लायटेड चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. अडचणीत आणलेला आहे फलंदाजांना गोलंदाज सकाराम यांनी. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. धावसंख्या 29 आहे.
जर एक मोठा फटका षटकार आला तर एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचं काम केलं होतं. चेंडू मात्र बॅटला लागला नाही. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 29 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य असेल ते आई गावदेवी सोनाली संघासमोर. हा लक्ष्य जो आहे 60-65 पर्यंत पाहायला मिळेल. ज्या प्रकारची फलंदाजी आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे. नक्कीच जे विजय गुलवी संघात नाहीये त्याचा खूप मोठा नुकसान मात्र इथे एजी स्पोर्ट निंबोनीचं झालेलं आहे. तीस धावांचं लक्ष्य आहे. 29 धावा बनवल्या गेल्या. मागच्या सामन्यामध्ये 26 धावा बनल्या गेल्या होत्या जागृत मराठा राणाल संघातर्फे. या सामन्यामध्ये 29 धावा आलेल्या आहेत एजी स्पोर्ट निंबोनी संघाच्या. 30 धावांचं सोपं लक्ष्य आहे आई गावदेवी सोनाली संघासमोर. यानंतरचा सामना असेल चरुबा कोण आणि या सामन्यातून विजयी संघ. आमचे मित्र तालुका क्रिकेटमध्ये एक जबरदस्त क्रिकेटर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे खेळाडू आहेत हरेश ठाकरे गोल्डमॅन. यांनी देखील विक्रम स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे संजय मडवी आणि भगवान पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये येताना. जास्त नाही, आज 30 धावा बनवायचे आहेत आणि 30 धावा नक्कीच लोई स्क्वेअरिंगचा सामना जरूर आहे. मात्र ठाऊक आहे सोनाली टीम संघाला देखील की लोई स्क्वेअरिंगचा सामना नेहमी रंगतदार होत असतो. नक्कीच जो दबाव घेईल ना तो मॅचपासून दूर राहील. शिरोबा कोण संघाने आपली तयारी करायची. या मॅचचा विजेता संघ बरोबर आपला खेळायचा आहे. यानंतरचा सामना रंगतदार सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. थोडासा
घाई करा, 2 वाजून आता 25 मिनिटं झालेली आहेत, तर प्लीज नक्कीच मजा येईल. फलंदाज भगवान पाटील स्ट्रायकिंगवर तुम्हाला पाहायला मिळते. नो स्ट्राईकला संजय मडवी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गुलवी आपण पाहतोय. तालुका क्रिकेटमध्ये एक जबरदस्त खेळाडू म्हणून ग्रामीणमध्ये आपण त्याला नेहमी बघितलंय. आता 40 वय गाठल्यानंतर मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय भिवंडी संघटनेमध्ये खेळताना. मागच्या वर्षी भरपूर चांगला क्रिकेट खेळला होता एजी स्पोर्ट निबोली टीम संघाने. मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना जर टिकून राहायचं असेल तर धावा डिफेन्स करावे लागतील. पॉवर प्लेचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सरळ शतरकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट. भगवान पाटील बॅक टू डगआउट. अतिशय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. ही सुरुवात आजही आठवते मला. सरपंच उपसरपंच चषक जो सोनाली इथे झाला होता, आई गावदेवी सोनाली संघाने ठेवला होता. काय कमालीचा क्रिकेट. 27 धावांचा टार्गेट होता आणि आई गावदेवी ओवली संघाने तो सामना जिथे जिंकला तिथेच त्या संघाने ती फायनल मारली होती. आणि प्रयत्न देखील तेच पाहायला मिळते. एजी स्पोर्ट निमोली टीम संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडू विकेट आली आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न नक्कीच होता आहे. नवीन फलंदाज रवी आरड मैदानाच्या आतमध्ये. ओ खराब चेंडू आहे आणि धाव देखील एक्स्ट्रा मिळेल. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून पहिली धाव लागली गेली आहे. एक गडी बाद, एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. एक बाद एक अशी परिस्थिती आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय सुनील. शॉर्ट बॉल चेंडूला टर्न केलाय. मिड विकेट क्षेत्राचा शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. शांत क्रिकेट. क्लायमेक्स देखील थोडंसं चेंज पाहायला मिळत आहे. अगदी सूर्यनारायण जो आहे चमकताना पाहायला मिळत आहे. लपंडाव चालू आहे सध्या आकाशामध्ये देखील. फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून गॅपमध्ये चाललाय चेंडू. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. फलंदाज रवी हरड आणि संजय मडवी बघत राहिले होते. कदाचित 3 धावा देखील झाल्या असत्या. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा. 1 बाद 5 अशी ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळलाय चेंडूला. शॉट एक्स्ट्रा कव्हरवर चांगली फिल्डिंग. एकच धाव पूर्ण केली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सुस्ती भरी फिल्डिंग. आणि आता काय घडलं पाहूया. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे सुरेश घरस सरांच्या माध्यमातून. अतिशय जबरदस्त टेक्निकल टीम युसेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न केली जात आहे. नक्कीच बघितला जात आहे. त्यानंतर निर्णय पोचवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्लो मोशन मध्ये टेक्निकल टीम दाखवत असताना आपण पाहतोय परफेक्ट कॅमेरा वर्क जबरदस्त कामगिरी करताना. बॅटर इज आउट. फलंदाज आउट आहे. अजून एक धक्का लागलेला आहे आई गावदेवी सोनाली टीम संघाला. रवी हारड देखील खेळपट्टी सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. संतोष पाटील टीमचे कॅप्टन कुल इथं पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये येताना. आज वार रविवार, आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस, प्रत्येक खेळाडूला खेळण्याचा दिवस आहे. रवी हरट निराश करून मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. धावा फक्त आणि फक्त 6 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अगदी 30 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त धावा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 6 धावा. गोलंदाज सुनील. पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. कॅप्टन संतोष पाटीलचा विकेट मिळालाय गोलंदाज सुनील गुलवीला. कॅप्टनने देखील निराश केलेला आहे. षटक कंप्लीट, कारण की 45 खेळाडू समाप्त झालेले आहेत. आता नवीन फलंदाज इंद्रपाल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावा आहेत फक्त आणि फक्त आपण पाहतो की 6 धावा धावफलकावर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. बॅटर असेल तर द्या पाठवून, नसेल तर मग षटक ओव्हर समाप्त झालेले आहे. भाऊ पाटील यांना या गोष्टीचा भरपूर ठाऊक आहे, या गोष्टीचं ज्ञान भरपूर आहे भाऊ पाटील यांच्याकडे. पाहूया, घरच्या स्पर्धेमध्ये मन दुखवली होती इंद्रपाल याने, मात्र आज भरपूर काही आहे करण्यासारखं, कारण की धावा कमी बनवायचे आहेत. तर षटक समाप्त झालेलं आहे. ते 2 धावा ज्या पॅनेंडीच्या होत्या, एजी स्पोर्ट निंबोलीला दिलेली पॅनेंडी आपण इथे आपण ॲड करत आहोत. तर टोटल धावा झाल्या होत्या त्या 6 आणि 2 धावा ॲड केल्यात, म्हणजे 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 30 सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग करणं फार महत्त्वाचं आहे. ती पॅनेंडी नक्कीच याच्या अगोदर देखील 2 संघांना बसली होती आणि आज एजी स्पोर्ट निंबोली दुष्काळात 13वा महिना असंच आपण नेहमी ऐकत असतो, तोच खेळ सध्या पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज तयारीमध्ये. राम गुलवी गोलंदाज तयार होत आहे. संजय मडवी टेक्निकल फलंदाज आहे. सिंगल डबल जास्तीत जास्त या फलंदाजाच्या माध्यमातून नेहमी घेताना आपण बघितलेलं आहे. सोडून दिलाय, वेगाने टाकण्याचा प्रयत्न, वेग फार मात्र कंट्रोल नाहीये. लेगस्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावफलकावर 9 धावा, 3-9 अशी ही परिस्थिती सध्या या मॅचची. पुढचा चेंडू, राम, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि अजून एक धक्का लागलेला आहे. नक्की काय चाललंय मैदानामध्ये सोनाली टीम संघाचं काही समजत नाहीये. विकेट विकेट विकेट. खराब बॅटिंग मी आतापर्यंत म्हणेल सोनाली टीम संघाची. धावा फक्त आणि फक्त 30 धावा बनवायचे आहेत. नशिबाच्या 2 धावा मिळालेल्या देखील आहेत, मात्र त्याच्यामध्ये अशा प्रकारची फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे सध्या तरी. नवीन फलंदाज चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 6 वर 4 खेळाडू बाद केले आतापर्यंत. लोईस स्कोरिंगचा सामना नेहमी रंगतदार होत असतो आणि सध्या तरी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. नो एक्स्ट्रा अशी ही खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला वाईट टाकला, नंतर त्यानंतर कमबॅक विकेट न करताना आपण पाहतो गोलंदाजाला राम गुलवी चांगली गोलंदाजी करताना. मनोहर यांनी चांगली झेल पकडली होती. रेड कॅप डेंजरमॅन खतरे की घंटी. पुढचा चेंडू आलेला कट करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवत आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने थ्रो फेकला होता, मात्र विकेट किपरचं देखील कौतुक करू आम्ही सुनीलचं की त्यांनी हा चेंडू अगदी हाताला लागेपर्यंत अडवला गेलाय. भरपूर वेगाने थ्रो केला होता
आणि विकेटच वाचू शकतो इथे निंबोली टीम संघाला, हाच उद्देश आहे गोलंदाजाचा. रनआउटचा विकेट घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. इंद्रपाल तरे टेक्निक फलंदाज, पिंच हिटर आहे. आज आवश्यकता नाहीये, फक्त 30 धावा बनवायचे आहेत. शॉर्ट बॉल, लेग कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला होता. गॅप भरपूर मोठा आहे, इंटू द गॅप असा स्ट्रोक, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये. 2 धावा आल्या, 3 चेंडूचा खेळ झालाय, 1 विकेट मिळालाय. पुढचा चेंडू राम, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 वाईट, 2 एक्स्ट्रा. 30 धावा थांबवायच्यात आणि त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. टोटल 3 वाईट टाकलेले आतापर्यंत एजिस्पोर्ट निंबोली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. राम गुलवी महत्वाचा षटक टाकताना आपल्या संघासाठी. आज अग्नी परीक्षा आहे गोलंदाजांची. शॉर्ट बॉल, ऑफ साईडला हा चेंडू ठेवलाय, कटर चेंडू होता. इथे कनेक्ट झाला नाहीये बॅटवर. आणि आज इंद्रपाल कुठेतरी आपला फुटवर्कचा वापर करत नाहीये आणि फुटवर्क साथ देत नाही असंच म्हणू शकतो आपण. कारण की गोलंदाजी लेंथ लाईन, कधी लेग कटर, कधी ऑफ कटर चेंडू टाकले जात आहेत वारंवार. आणि मातीच्या विकेटवर नक्कीच थोडासा दबाव आहे. ओ जोरदार अपील, मात्र इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. एक्झिट चेंडू जो लँड झालेला आहे तो ऑफ स्टिकच्या जे एष्ट्या आहेत त्याच्या बाहेर लँड झाला होता. आणि पंचांनी सांगितलं की हा लेग बाईच आहे, वो कह सकते अब बाल बाल बचे वापर. धावा झालेला आहे धावबलकावर 12 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आता कमी राहिलेले आहेत. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू ओ समोर उडवलाय. हा चेंडू व्हीआयपी टाईल्स वरून चाललाय, सीमा रेखा पार येतोय षटकार. नक्कीच कडक षटकार. जो दबाव होता ना स्वराज पाटील, तो दबाव काढला गेलाय त्या फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. षटकार पेश केला चंद्रकांतने. धावा झालेल्या आहे धावबलकावर 18 धावा, 18. आता 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बोल्ट इक्वेशन. नक्कीच बोल्ट टू इक्वेशन आहे, मात्र प्रत्येक चेंडू मागे धाव बनवायची. तो देखील संघर्ष होऊ शकतो इथे जर चांगली गोलंदाजी झाली तर. आम्ही तर 12 चेंडूमध्ये 8 धावा देखील बनताना बघितल्या नाहीयेत. हा क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. फलंदाज अजूनही आपण म्हणतोय इंद्रपाल अजूनही पूर्णपणे सेट झालेला नाहीये. मात्र स्ट्रायकिंगला इंद्रपालच आहे आणि नो स्ट्राईकला आता चंद्रकांत आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 3रा षटक टाकण्याकरिता गोलंदाज हेमंत रंगा. नाव मोठा आहे, मात्र खेळ चांगला करावा लागेल. आपले आर्म्स फ्री करताय, मात्र वेळ तुमच्याकडे फक्त आता 4 मिनिटं राहिलेली आहेत, लक्षात घ्या. 2:25 ला डाव सुरू झालेला आहे. ओ पंच करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर. भाऊ पाटील सरांचा वाईटचा इशारा येत आहे. या धावा आहेत ना, याच कुठेतरी डोकेदुखी ठरलेल्या आहेत एजिस्पोर्ट निंबोली टीम संघाला, जिथे आपण पाहतोय की हा 4था वाईट आलेला आहे या डावातला. लोई स्कोरिंगचा सामना, रंगतदार सामना. नक्कीच मागच्या षटकापर्यंत थोडीसा रुख बदलला गेला होता राम गुलवीच्या शेवटच्या चेंडूवर. पुन्हा आता एक बॅटवर चेंडू कनेक्ट व्यवस्थितरित्या झालेला आहे, मिडल झालाय परफेक्टली. आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना इंद्रपाल तरेला आपण पाहतोय. चांगला खेळ सध्या तरी
आणि गावदेवी सोनाली टीम संघाच्या माध्यमातून धावा झालेला आहे. धाव फलकावर 21 धावा, 9 धावांची आवश्यकता आहे. हेमंत शॉर्ट बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू येतोय सीमेच्या दिशेने. मात्र काय जजमेंट रामाचं पाहायला मिळाला. चांगली प्रयत्न तिथे चांगले होते झेल पकडण्याची, मात्र फलंदाजाचं पहा एकच धाव पूर्ण केलेली आहे. 5 ते 6 फूट आतमध्ये चेंडू पकडला गेलाय आणि इंद्रपाल तरे यांना असं वाटलं की चेंडू सीमेच्या बाहेर चालले की काय. जेव्हा बाउंड्री लाईन पडदा आणि त्याच्या अगोदर पट्टी असते तेव्हा फलंदाज विचार करत असतात कदाचित हा चेंडू बाहेर असा. मात्र त्याहून दूर चंद्रकांतच्या बॅटमधून अजून एक मोठा षटकार. राम, हेमंत, आपण सर्वांनी खूप चांगला खेळलं, मात्र धावा आज कुठेतरी बनल्या नाहीयेत. त्याचं कारण तोच आहे. वेलकम स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरीचे मालक सागर पाटील देखील आता आमच्याशी जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचा षटक होता. 5 धावा खर्च केल्या. 5 धावा संतोष पाटीलने देखील खर्च केल्या. मात्र संतोष बॅटिंगला आला तेव्हा एकही धाव आली नाहीये. सुरुवातीला जी सुरुवात चांगली राहिली, पहिले चेंडू विकेट आला, तिथूनच दबाव वाढवला एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाने. आणि रवी आरट यांनी जी चांगली कामगिरी केली म्हणून मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रवी आरट या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. रवी आरट आपण यायचंय. आपण गोलंदाजीचं नक्कीच फॉलो बघितला, कारण की पहिला पॉवर प्लेचा षटक एक महत्त्वाचा षटक असतो. चला टीम चिरबा कोणचे कॅप्टन आणि सोनाली टीमचे कॅप्टन. आपण टॉस करणार आहोत आणि टॉसला आपण पाहुण्यांना देखील घेऊन जाणार आहोत. रवी आरट आपण यायचंय व्यासपीठावर. आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. कुलदीप पाटील आणि परेश पाटील यांच्या माध्यमातून A1 जोडीच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे, ते आपण देत आहोत. रवी आरट यांना इथे देत आहोत. सन्माननीय संतोष म्हात्रे, ओरिजिनल 40 प्लस संघटनेचे सल्लागार आणि सोनाली टीमचे कोच आहेत, त्यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी इथे दिली जात आहे. त्यानंतर हॅट्रिक MLA भिवंडी पश्चिमचे लाडके आमदार महेशजी चौगुले